परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 27 जुलै. आत्मभावाकडे सन्मुख व्हावे. मदन म्हणजे पुराणांतरीचा कामासक्त आकर्षक पुरुष. पुरुषाच्या आत असणारा काम हा मदनच. हा काम जन्मदत्त आहे. विश्वाच्या उत्पत्तीपासून हा काम सर्वांच्या ठिकाणी आहे. हा प्रजोत्पादनासाठी आवश्यक असणारा मूळ काम. तर बाकी सर्व इंद्रियांच्या इच्छांना कामना असा शब्द आहे. या काम आणि कामनांमुळे व्यक्ती आत्मसुखाला अंतरते. सर्वांना सतावणारा, व्याप करणारा हा काम मदन, त्याचा भेद करण्यासाठी शास्त्रांनी शम आणि दम हे प्राथमिक उपाय सांगितले आहेत. माणूस जे करू नये असा पक्का निश्चय करत असतो, त्याच दिशेने नकळत त्याची प्रवृत्ती होत असते. त्यामुळे या मदनाला, कामाला प्रतिरोध करायचा प्रयत्न केला तर वाटचाल त्याच्याच दिशेने होऊ लागते. म्हणून कामाचा पराभव करायचा असेल तर तो समजून घेऊन त्याची उपेक्षा करणे हा त्याकरिता उत्तम उपाय आहे. यासाठी आपण जे ध्यानामध्ये करतो तेच करायचे आहे. आपण ध्यानामध्ये विचारांकडे साक्षीत्वाने पाहतो. आपल्याला ते कठीण जाते, कारण विचारांनी यावे आणि आपण त्यामध्ये अडकावे, सापडावे अशी आपल्याला जणू सवयच लागलेली आहे. विचारांकडे साक्षीत्वाने पाहणे जमले की ध्यानात पुढे विकार त्रास द्यायला लागतात. ध्यानात विकारांकडेही साक्षीत्वाने पाहणे जमले तर त्यापुढे सर्वात कठीण गोष्ट उभी राहते, ती म्हणजे अहंकाराची, ज्याला इगो म्हणतात. तो अहम ध्यानामध्ये त्रास देतो. साधी गोष्ट पहा. एखाद्या माणसाला दुसऱ्याकडून ऐकायला मिळाले की अमुक एक व्यक्ती फार गुणी आहे, तर त्याच्याही नकळत तो त्या व्यक्तीचे दोष शोधण्याचा खटाटोप करू लागतो. दुसऱ्याला चांगले म्हटले तर नकळत याचा अहंकार दुखावला जातो. हे फार सूक्ष्म आहे. हे सर्व अंतिमतः कामामध्येच मोडते. म्हणून ध्यानामध्ये उठणाऱ्या विचार, विकार आणि अहंता या तिघांनाही सावधपणे साक्षीत्व राखून बाजूला सारणे हे खूप महत्त्वाचे आहे. जर कामाकडे अतिलक्ष दिले, सतत कामाचे चिंतन केले किंवा अगदी टोकाला जाऊन त्याच्यापासून परावृत्त होण्यासाठी अगदी करकचून स्वतःला बांधून घेतले, तर या दोन्ही स्थितीत कामाच्या दिशेनेच अधिक प्रवास होतो. एकदा भगवान बुद्धांनी आपल्या रुमालाला 4-5 गाठी मारल्या. नंतर त्यांनी शिष्यांना विचारले, हा गाठी मारलेला रुमाल आणि आधीचा रुमाल यात काय फरक आहे? सर्व शिष्य काय उत्तर द्यावे याचा विचार करू लागले. एक शिष्य म्हणाला, जो रुमाल आधी मोकळा होता त्याचा दर्शनी भाग गाठी मारल्यामुळे फक्त वेगळा दिसतो आहे. वास्तविक मूळ रुमालाला काही फरक नाही. बुद्ध म्हणाले, बरोबर आहे. या गाठींप्रमाणेच मूळ आत्मभावावर विकार निर्माण झाल्याने असे घडते. बुद्धांनी नंतर विचारले, हा रुमाल आता मूळ स्थितीत आणण्यासाठी काय करावं लागेल? शिष्य उत्तरला, त्याकरिता गाठी मारण्यासाठी जे केले त्यापेक्षा उलट कृती करावी लागेल. बुद्ध म्हणाले, बरोबर आहे. जर कामनायुक्त विकारांमुळे मूळ आत्मभावावर विकृतीची गाठ बसली असेल तर त्यासाठी कामना, विकारांचा साक्षी होणे हा एकमेव मार्ग आहे. तुम्ही कामाकडे तोंड करून चालत आहात, त्यापेक्षा उलट दिशेने चालून पहा. कामाशी संघर्ष न करता आत्मभावाशी सन्मुख होऊन चालाल तर तुम्ही सुखदुःख मिश्रित जीवनाऐवजी नित्य आनंद रूपाला प्राप्त व्हाल. परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.